आपल्या बरोबर शेण्याचे सरपंच विनय निकम. सरपंच साहेब, काय परिस्थिती आहे आता? आपण सरपंच पदावर होतात त्यावेळेची परिस्थिती, आत्ताची राजकीय परिस्थिती काय आहे? राजकीय परिस्थिती काय आहे ह्यापेक्षा काय विषय आहे. जी काही माणसं आता आहेत, ज्योतिताई असू देत किंवा प्रतिस्पर्धी उमेदवार असू दे, ज्योतिताईंचा घर टू घर ही संपर्क आहे. दुसरी गोष्ट असं नाही की बाबा काहीतरी मागचं काम सांगायचं की आता तुमची काय समस्या आहे सांगा, ती सोडवण्यापासून ज्योतिताईंची तयारी आहे. तर आता त्यांचं मत आहे की पूर्वी तुम्ही जिल्हा परिषद उमेदवार दिले, ते इथला कल बघितला आणि बागणी जाऊन गेले, इथं ट्रान्सफर झाले आणि नंतर मग आता कोणाचा बळीचा बकरा बनवायचा म्हणून त्यांनी ज्योतिताईंना उमेदवारी दिली. बळीच्या बकऱ्याचा आणि ह्याचा काही विषयच नाही. आता सागर भाऊंच्या बाबतीत जर ते बोलत असतील तर विषय कसा होता, बागणी मतदारसंघात आता अमोलदादांना तिथे जाऊन चालणार नाही किंवा तिथला एखादा सक्षम उमेदवार सागर भाऊंच्या सारखा तिथे चालणारा नाही. त्यामुळे आम्हाला वाटेगाव मतदारसंघ पण महत्वाचा होता आणि बागणी मतदारसंघ पण महत्वाचा होता. काय आता वाटतं, काय परिस्थिती होईल आता सध्या, काय परिस्थिती होईल? दोन्हीकडे पण आमच्या शिटा लागणार आणि जिल्हा परिषदवर 100% भाजपचीच सत्ता येणार. कुठल्या बेसवर सांगताय असं? कारण त्यांचं मत आहे की आम्ही 35 वर्ष काम करतोय, जयंत पाटील साहेब असतील, देवराजात असतील, सर्वांच्या माध्यमातून आम्ही विकास काम केले, त्यामुळे आम्हाला जास्त जनतेला काही सांगायची गरज नाही. हे बघा, मी शेण्याचा जरी असलो तरी मी राहतो कासेगाव ह्या काळामोडी रस्त्याला. आज कासेगाव ते काळामोडी रस्त्याची तुम्ही अवस्था बघा. कॉलेजला फार्मसी कॉलेज आहे राजाराम बापू पाटलांचं, कॉलेजला येताना विद्यार्थी चिखलातनं अक्षरशः येतील. तो रस्ता त्यासनी करता चालणार नाही विद्यार्थी म्हणजे त्यांच्या ह्याच्यातला. आणि कशाचा विकास केलाय मग त्यांनी? काय वाटतं, आपण आता काय आव्हान कराल किंवा काय जनतेला संदेश द्याल? आपल्याला आपल्या हाकेला उभा राहणाऱ्या उमेदवाराला मग ज्योतिताई असतील, हेमंतबाई असतील ह्यांना मतदान देऊन हे केलं पाहिजे.